नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा, भरभराटीचा आणि स्वामीमय जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा, उद्या आहे शनी अमावस्या आणि या शनी अमावस्येच्या दिवशी आपण जर काही सेवा केल्या, उपाय केले तर त्याचे आपल्याला खूप असे पुण्यफल प्राप्त होते। तर बघा, यंदा श्रावण अमावस्याची तिथी 22 ऑगस्ट रोजी सकाळी 11:55 सुरू होणार असून ती 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11:35 पर्यंत असेल। उदय तिथीनुसार अमावस्या 23 ऑगस्टला गृहीत धरली जाईल, ज्यामुळे अमावस्येला शनी अमावस्या असे म्हटले जाते। जेव्हा शनिवारी अमावस्या येते तर तिला शनी अमावस्या असं म्हणतात। याच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी पिठोरी अमावस्या आहे। पिठोरी अमावस्येची पूजा, सेवा ही करायची आहे। तसेच पिठोरी अमावस्येची कथा देखील ऐकायची आहे। आपल्या मुलांचं औक्षण देखील पिठोरी अमावस्येच्या दिवशी करायचं आहे। बघा, सनातन धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे। यामध्ये गंगेसह पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे, दान करणे, ध्यान करणे खूप महत्त्वाचे मानले जाते। अमावस्या तिथी हे पूर्वजांना खूप समर्पित आहे। यामुळे पूर्वज आपल्यावरती खुश होतात सेवा आणि उपाय केल्यामुळे, आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात। त्याचबरोबर आणखी काही उपाय जे आहेत, जे केले असतात त्याचे लाभ देखील आपल्याला होत असतात। शनी अमावस्येला शनी संबंधित उपाय केले तर शनी दोष, 7.5 तसेच यांचा अशुभ प्रभाव यापासून आपल्याला मुक्ती मिळते। याचबरोबर शनी कृपा होऊन अडलेली कामे मार्गी लागतात, आयुष्यातील कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतात। तर बघा, सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते। पिंपळाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास असतो असं मानलं जातं। त्यामुळे या दिवशी पिंपळाच्या झाडाची देखील पूजा करायची आहे। शनी अमावस्येला राईच्या तेलाचं शनिदेवांना अर्पण करायचं आहे। शनिदेवांची मूर्तीच्या रूपात पूजा केली जात असेल तर त्यांच्या पायाच्या अंगठ्याला तेल अर्पण करा। आणि शनिदेव जर शनी शिंगणापूर सारख्या शिळेमध्ये जर असतील तर अशा वेळी संपूर्ण शिळेवरती तेल अर्पण करायचं आहे। तर या अमावस्येला मोहरीचे तेल, काळे तीळ तसेच लोखंडी वस्तू दान करण्यास अत्यंत शुभ मानले जाते। तसेच गरीब लोकांना अन्नदान करणे, कपडे देणे, बुक देणे, छत्री देणे, पैसे देणे इत्यादी तुम्ही दान करू शकता। यामुळे शनिदेवांची देखील आपल्यावरती कृपा होते, जे स्वार्थ दूर ठेवून सर्वांना यथाशक्ती मदत करतात, सेवादान धर्म करतात। तसेच शनी महाराजांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी बजरंगबलीची पूजा केली जाते। कारण बघा, शनिदेव जे आहेत ते हनुमान भक्तांना कधी त्रास देत नाही असे मानले जाते। त्यामुळे एक अशी कथा आहे की शनिदेव स्वतः म्हणाले होते की जे कोणी हनुमानाची पूजा करतील ते स्वतः माझ्या शनिदृष्टीपासून दूर राहतील आणि त्यांच्यावरती माझी कृपा होईल। बघा, अमावस्येच्या दिवशी लग्न, मुंज, साखरपुडा असे जे काही शुभ कार्य आहेत ते अजिबात करू नये। तसेच अमावस्येच्या दिवशी मांस, मद्य आणि तामसिक पदार्थ यांचे सेवन टाळा। अमावस्येच्या दिवशी कुत्रा, गाय आणि कावळे यांना त्रास देऊ नका, कारण की या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती येत असतात आणि ते कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपल्यासमोर येत असतात। आणि बघा, या दिवशी नखे, दाढी आणि केस कापणे टाळा। असं केल्यामुळे नकारात्मक परिणाम होतो। आता बघा, या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत। भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे येत असतात। आपण ते कितीही प्रयत्न केला तरी संपायचं नावच घेत नाहीत। आता बघा, संकट येणार नाही असं कधी होणारच नाही, परंतु संकटांचा वेग मात्र आपण नक्कीच कमी करू शकतो। मेहनत तर घेत असतो, परंतु मेहनतीचे आपल्याला पाहिजे तसे फळ मिळत नाही।
हे काही केल्याने आपल्याला त्याचा फायदा होत नाही, आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही आणि आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य दूर होण्यासाठी, आपल्या घराची, मुलांची, पतीची भरभरून अशी प्रगती होण्यासाठी आपल्याला बघा खूप प्रयत्न करावे लागतात. भरपूर वेळा आपण खूप काही कष्ट करतो, खरं बोलतो, परंतु आपल्याला न्याय मिळत नाही. त्यामुळे न्याय मिळण्यासाठी, आपल्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळण्यासाठी असे कोणते उपाय करावेत, कोणते सेवा कराव्यात, याचबद्दलची सर्व माहिती मी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. बघा, अमावस्येच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला जमत असेल तरी देखील उठा. या दिवशी अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ, गंगाजल टाकायचं आहे, कारण या दिवशी पवित्र तीर्थस्थानी जाऊन स्नान करण्याला खूप महत्त्व आहे. परंतु बघा, आपल्याला अशा ठिकाणी जाणं शक्य होत नाही, म्हणून आपण घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल आणि चिमूटभर हळद आणि काळे तीळ आवर्जून टाकायचे आहेत. हात जोडून गंगा नदीचे स्मरण करायचे आहे आणि हर हर गंगे म्हणत अंघोळ करायची आहेत आणि यामुळेच आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफल प्राप्त होतं. त्यानंतर बघा, या दिवशी काळे तीळ हे पूर्वजांना समर्पित आहेत, पितरांना समर्पित आहेत, त्यामुळे ते देखील आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. आता अंघोळ करत असताना आपल्याला एका मंत्राचा जप करायचा. गंगेच यमुना सरस्वती गोदावरी च नर्मदा आणि वीणा संगीता हा कुरुमेद्वय असा हा मंत्र म्हणायचं. आणि हा मंत्र आपण जेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये वस्तू टाकत असतो तेव्हा म्हटला तरी चालेल. हा मंत्र म्हणणं शक्य नसेल तर ओम पितृदेवताय नमः किंवा ओम शनिदेवताय नमः या मंत्राचा देखील जप केला तरी चालेल. आता या दिवशी आपल्याला आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. त्यानंतर बघा, चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही. तसेच या दिवशी कुत्र्याला आपल्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे. आता बघा, भगवान शनिदेवांचं वाहन कुत्रा आहे, त्यापैकी कुत्रा एक मुख्य वाहन आहे. आता बघा, या दिवशी कुत्र्याला आपल्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे, ज्यामुळे आपले जे काही दुःख आहे, दारिद्र्य आहे, गरिबी आहे ती दूर होईल आणि पितृदोषातून आपली मुक्ती होईल. तर आपल्याला कुत्र्याला जी काही वस्तू खाऊ घालायची आहे तर ती तुम्ही स्वतः घालू शकता किंवा इतर कोणत्याही व्यक्तीने घातली तरी चालेल. वडीलधारी व्यक्ती देखील हा उपाय करू शकता. सुतक असेल किंवा मग मासिक धर्म असेल तर हा उपाय करता येणार नाही. ज्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते तर तिथे काळे कुत्रे पाळण्याचा सल्ला दिला जातो आणि त्या कुत्र्यावरती शनी केतूचा प्रभाव असतो, त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहत नाही. त्यामुळे काळे कुत्रे पाळल्याने शनिदेवाची देखील कृपा होते. आणि बघा, ज्या लोकांना काळ्या कुत्रे पाळणे देखील खूपच शुभ मानले जाते. कुत्र्याला घरात ठेवल्याने आर्थिक अडचणी दूर होतात, सर्व प्रकारचे रोग दूर होतात असे शास्त्रात सांगितले आहे. बघा, ज्योतिषशास्त्रामध्ये मानले गेलेले आहे की घरामध्ये काळा किंवा पांढरा कुत्रा पाळल्याने संतती सुख प्राप्त होते, तसेच मुलांच्या आरोग्यामध्ये खूप सुधारणा होते, ही फायदेशीर मानले जाते. कुत्रा हा भैरव देवतेचा सेवक असतो, तर यामुळे आपण कुत्र्याला जर काही खायला दिले तर भैरवदेव देखील प्रसन्न होतात आणि या दिवशी आपल्याला कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे. आता ही वस्तू आपण सकाळी खाऊ घालू शकतो किंवा तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही संध्याकाळी देखील ही वस्तू खाऊ घालू शकता. तर बघा, आपण एक चपाती बनवायची आहे. या चपातीला आपण मोहरीचं तेल लावायचं आहे. अगदी भाकरी घेतली तरी चालेल. या दिवशी जी पहिली चपाती बनवाल तर ती गोमातेला खाऊ घाला. जवळपास गोमाता असेल तर
त्यांना ती चपाती थोडा गूळ टाकून ही गोमातेला खाऊ घालायची। त्यानंतर जी शेवटची चपाती बनवत असतो ती चपाती आपण कुत्र्यांना खाऊ घालायची। या चपातीवरती किंवा भाकरीवरती आपण मोहरीचं तेल लावायचं। आता मोहरीचं तेल नसेल घरामध्ये तर अगदी तुम्ही शुद्ध तूप देखील वापरू शकता। शक्यतो तर तुम्ही मोहरीच्या तेलाचाच वापर करायचा आहे। या चपातीवरती आपण थोडासा गूळ देखील पसरवायचा आहे आणि या चपातीवरती काळे तीळ देखील टाकायचे आहेत, कारण काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना पितरांना समर्पित आहे। आता ह्या चपातीचा रोल बनवायचा आहे आणि ही चपाती घेऊन कुत्र्याजवळ जायचं आहे। जिथे काळा कुत्रा मिळेल तिथे जाऊन ती त्या कुत्र्याला खाऊ घालायची। आता बघा, अशा तुम्हाला 2 चपात्या तुम्ही बनवू शकला तर बनवा आणि 2 चपात्या त्या कुत्र्यांना खाऊ घालू शकता। आता बघा, कुत्र्याला जेव्हा आपण चपाती देत असतो तेव्हा अगदी तुम्ही लांबून दिली तरी चालेल। कुत्र्याला कोण चपाती देऊ शकतं? घरातील कोणत्याही व्यक्तीने दिली तरी चालेल। ही चपाती जेव्हा आपण कुत्र्याला देत असतो तेव्हा आपल्याला म्हणायचं आहे, यमदेवाच्या मार्गाचे अनुष्ठान करणारे हे जे कुत्रे आहेत त्यांना मी अन्नाचा भाग देत आहे। त्यांनी ते अन्न ग्रहण करावं आणि त्यानंतर आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचं आणि किंवा मग ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा किंवा आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आहे आणि आपण म्हणायचं आहे, आमच्याकडून जर काही चुकी झाली असेल तर लहानांकडून मोठ्यांकडून कोणाकडूनही जर काही चुका झाल्या असतील तर आम्हाला माफ करा आणि इथून पुढे देखील आमची इकडून तुमची अशीच सेवा होऊ द्या आणि तुमची सेवा आम्ही अशीच नक्कीच करू असं म्हणून तुमचा आशीर्वाद आमच्यावर सदैव असू द्या। त्यानंतर आपण आपल्या पितरांचे दर्शन घ्यायचे आणि तुमची कृपादृष्टी सदैव आमच्यावर राहू द्या असं पितरांना हात जोडून सांगायचं आहे। तसेच शनिदेवतांचं देखील स्मरण करायचं आहे। ओम शनिदेवताय नमः, ओम शनिदेवताय नमः या जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करायचा आहे। तसेच या दिवशी कावळ्याला देखील चपाती खाऊ घालायची। आता कावळा देखील शनिदेवाचं वाहन आहे असं म्हणतात। तसे पण अमावस्येच्या दिवशी कावळा व कुत्रा या दिवशी दोघांनाही खाऊ घालत असतो। कावळ्याला तुम्ही दही भात देखील देऊ शकता। थोडेसे तांदूळ शिजवायचे, तांदूळ शिजवताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर आपण आळणी भात शिजवायचे आहे। थोडेसे काळे तीळ त्या भातावर ठेवायचे, एक वाटी घ्यायची, त्याच्यामध्ये खडीसाखर घ्यायची आणि खडीसाखरेचं पाणी करायचं आणि ते भात आणि खडीसाखर आहे ते तुम्ही कावळ्याला खाऊ घालू शकता। कारण या काळामध्ये आपले पूर्वज पृथ्वीवरती येत असतात आणि आपण त्यांची या पद्धतीने सेवाही करू शकतो। बघा, आपल्या घरामध्ये जर पितरांचा आशीर्वाद असेल तर आपल्या घरात कशाचीच कमतरता भासत नाही। मग तुम्ही कावळ्याला छतावरती अन्न देऊ शकता किंवा दक्षिण दिशेकडे जाऊन घराच्या बाहेर कावळ्याला हे अन्न देऊ शकता। आपण जेव्हा कावळ्यासाठी भात आणि खडीसाखरेचं पाणी ठेवत असतो तेव्हा आपल्याला म्हणायचं आहे, पश्चिम व वायव्य दिशेला उत्तरेला असणाऱ्या पुण्यवान कावळ्याने देखील माझा हा नैवेद्य स्वीकारावा असं म्हणायचं आहे। यालाच आपण आपल्या धर्मशास्त्रामध्ये काकस्पर्श विधी असं म्हणत असतो। आणि बघा, जर तुम्हाला दही भात देणं शक्य नसेल तर तुम्ही कुत्र्याला जी चपाती बनवलेली आहे ती कावळ्याला देऊ शकता। मग त्याच्यावरती तुम्हाला तूप टाकायचं आहे, गूळ टाकायचा आहे आणि काळे तीळ टाकायचे आहेत। अशी चपाती तुम्हाला कावळ्याला द्यायची आहे। यामुळे देखील आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो। तसेच भगवान शनिदेवांचा देखील आशीर्वाद मिळतो। आता जेव्हा बघा कुत्र्याला आपण चपाती खाऊ घालतो तेव्हा तुमच्याकडे जर जेजुरीचा भंडारा असेल किंवा पालीचा भंडारा असेल तर तो तुम्ही त्या कुत्र्याला लावायचा आहे आणि तुम्ही कपाळाला लावा। तुमच्याजवळ भंडारा नसेल तर तुम्ही हळद देखील लावली तरी चालेल। कुत्र्याला कालभैरवाचं देखील वाहन म्हटलं आहे। तर बघा, आपण कुत्र्याला आणि कावळ्याला चपाती घालतो तेव्हा आपली इच्छा मनोकामना बोलायची आहे। घरात दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे, आपली एखादी मनोकामना पूर्ण होत नसेल तर ती देखील तुम्ही तिथे व्यक्त करू शकता। मग कितीही कठीण इच्छा असो ती नक्कीच पूर्ण होते।